आता या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते। संदीपान भुमरे यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून ही मोठी अपडेट हाती येते। संभाजीनगरमधून भुमरेंचं नाव अखेर निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमध्येच लढत होणार हे आपण पाहतोय, कारण आता भुमरेंचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत संभाजीनगरमध्ये होणार आहे। तर संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना आता उमेदवारी जाहीर झाली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण खरं तर बघतोय आता दोन शिवसैनिकांमध्ये लढत होणार ही जी साम टीव्हीची बातमी होती त्यावर शिक्कामोर्तब होत आहे, कारण या ठिकाणी संदीपान भुमरे यांना आता उमेदवारी जी आहे ती निश्चित झालेली आहे। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच साम टीव्हीने याचं वृत्त काल दाखवलं होतं की संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि आज शिवसेनेने परिपत्रक काढून संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेची उमेदवारी घोषित केली गेलेली आहे। आणि आता शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ठाकरे गट विरुद्ध दोन शिवसेना एकमेकांसमोर उभे टाकलेल्या आहेत। ठाकरे गटाचे तसेच ठाकरे गटाचे उमेदवार आणि आता शिवसेनेचे उमेदवार हे दोन्ही एकमेकांसोबत उभे टाकले जाणार आहेत। संदीपान भुमरे विरुद्ध खैरे अशी ही जी लढत आहे ती आपल्याला कुठेतरी पाहायला मिळणार आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये। आजच शिवसेनेने परिपत्रक काढून संदीपान भुमरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी संभाजीनगरच्या जागेवरती अनेक वेळा रस्तिकेस पाहायला मिळाले होते, अनेक वेळा बैठका देखील झाल्या होत्या, मात्र आज परिपत्रक काढून शिवसेनेने संदीपान भुमरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद सूरज दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय संभाजीनगरमध्ये लक्षवेधी लढत आता होणार आहे, कारण दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत। एकीकडे आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना, दुसरीकडे शिंदेंची शिवसेना। तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे उमेदवार असणार आहे, तर शिंदे गटाचे आता संदीपान भुमरे हे उमेदवार असणार आहे। कालच साम टीव्हीने या संदर्भातली बातमी दाखवलेली होती आणि दोन शिवसैनिकांमध्ये संभाजीनगरमध्ये लढत होईल ही शक्यता वर्तवलेली होती, मात्र आता साम टीव्हीच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांचं नाव आता निश्चित झालंय।